यानंतर बघूया जिल्ह्यांच्या बातम्या। निर्यात बंदीच्या निर्णयानंतर कांद्याच्या भावामध्ये घसरण सुरूच। कांद्याचे दर 1100 ते 1200 रुपयांपर्यंत। खुल्या बाजारामध्ये कांद्याचे दर 15 रुपये किलोवर। गुजरातसह राजस्थानचा कांदा देखील बाजारात दाखल। कोयना धरणातून 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाच्या पाण्याची मागणी। लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणामध्ये केवळ 20% पाणीसाठा शिल्लक। जिल्ह्यातल्या 8 मध्यम प्रकल्पांपैकी 3 मध्यम प्रकल्पांमध्ये 0% पाणीसाठा। उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता। राज्यात सुमारे 26 लाख गायी म्हशींमध्ये वंध्यत्व निवारण कार्यक्रम राबवून दूध उत्पादकांचा वाढवण्याचा सरकारचा निर्णय। 12 लाख जनावरांवर उपचार करण्याचं उद्दिष्ट। गोंदिया जिल्ह्यामध्ये कुस्तीचा थरार। 3 राज्यातील कुस्तीपटूंचा सहभाग। कुस्तीची दंगल पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांची मोठी गर्दी। नागपूरच्या वसंतनगर परिसरामध्ये गेल्या 15 दिवसांपासून वळूंचा धुडगूस। वळूंचा झुंजीमध्ये दुचाकींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। नागरिक वैतागले। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। राज्यात यंदाचं FRP धोरण जाहीर। ऊसाला प्रतिटन 3150 रुपये इतका दर। नाशिकच्या नांदगावमध्ये गहू आणि हरभऱ्यावर रोगाचा प्रादुर्भाव। ढगाळ वातावरणामुळे पिकं धोक्यात। बळीराजा संकटात। नंदुरबारमधील सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये अश्वनृत्य आणि घोड्यांची रेस। थरार अनुभवण्यासाठी हजारो अश्वप्रेमी हजेरी लावणार।